पनवेल तालुक्यातील महामार्गावर लुटमार करणाऱ्या सराईत चौकडीपैकी 2 जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक लुटमारीचा गुन्हा उघडकीस आलाय। पनवेल जवळील मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पळसपे हायवे वाहतूक चौकीजवळ डंपर चालक जितलाल महतो हा लघुशंकेसाठी थांबला असताना 4 अनोळखी व्यक्तींनी त्याला मारहाण करून जबरीने त्याच्याजवळील मोबाईल फोन, रोख रक्कम व हेडफोन असा 15,900 किमतीचा ऐवज चोरून नेला होता। याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गुळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदे व पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांद्वारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली। या गुन्ह्यातील आरोपी राहुल उर्फ भाऊ मधुकर धार पवार वय 24 राहणार खालापूर व अविनाश धार पवार वय 21 राहणार खालापूर यांची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असता या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली। इतर 2 फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी संजय कदम, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।